नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे राजगिरा पिठाचा शिरा. इथे मी 200 ग्राम राजगिरा पीठ वापरले आहे. जवळपास 2 कप मेजरिंग कपने मोजल्यास हे पीठ आहे. पीठ आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहे. सध्या गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला 2 ते 3 मिनिट हे पीठ असेच भाजून घ्यायचे आहे. म्हणजे पीठ चांगले गरम होईल आणि पीठ हे लवकर भाजले जाईल. पीठ आपलं चांगलं भाजून होत आहे. त्याच्यानंतर आपल्याला पिठामध्ये तूप ॲड करायचे आहे. थोडं थोडं करून इथे आपल्याला तूप घालायचं आहे. आपल्याला राजगिरा पिठामध्ये पीठ भिजेल इतकं तूप घालायचं आहे. मी इथे 2 चमचे तूप घातले आहे आणि पीठ चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आणखी थोडं तूप आपल्याला इथे घालायचं आहे. तुपाने पीठ हे ओलं झालं पाहिजे इतकं आपल्याला तूप इथे घालायचं आहे. म्हणजे शिरा फार कोरडा होत नाही किंवा फार तूप जास्त पण शिऱ्यामध्ये होत नाही. राजगिरा हा पचायला हलका असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा राजगिरा सगळ्यांना चालतो. प्रोटीन, कॅल्शियम आणि आयर्न हे भरपूर प्रमाणात राजगिरा पिठामध्ये असतं. त्याच्यामुळे हे एक सुपर फूड आहे. उपवासाला नाही तर इतर वेळेसही तुम्ही हा राजगिरा पिठाचा शिरा किंवा राजगिऱ्यापासून इतर पदार्थ बनवून खाऊ शकता. स्लो ते मीडियम गॅसवर आता आपल्याला पीठ हे भाजून घ्यायचं आहे. पिठाचा हलकासा रंग बदलला आहे. आता आपल्याला बिस्किटाचा रंग असतो तो रंग येईपर्यंत पीठ हे खमंग असे भाजून घ्यायचे आहे. लाईट ब्राऊन कलर इथे आला आहे. आणखी आपल्याला थोडा पिठाचा रंग डार्क करायचा आहे. पीठ जसं जसं भाजले जाईल तसतसा एक सुगंध दरवळतो. सुगंध येऊ लागला की पीठ हे खमंग भाजलं गेलं असं समजावं. पीठ भाजून होईस्तोवर इथे बाजूला मी पाणी गरम करत ठेवले आहे. अर्ध दूध अर्ध पाणी किंवा संपूर्ण पाणी वापरूनही तुम्ही शिरा हा इथे बनवून घेऊ शकता. दुधामुळे एक मस्त टेस्ट शिऱ्याला येते. 2 कप पिठासाठी 2 कप पाणी इथे लागू शकतं. पण आपण थोडं थोडं पाणी इथे घालायचं आहे. मी सुरुवातीला 1 कप पाणी इथे वापरलं आहे. आणखी अर्धा कप पाणी मी इथे वापरलं आहे. पीठ चांगलं मिक्स करायचं आहे. आणि कोरडेपणा जर जाणवला तर आणखी आपल्याला इथे पाणी किंवा दूध वापरायचं आहे. पाणी एकदम न घालता थोडं थोडं करून घातलं तर शिऱ्याची कन्सिस्टन्सी ही आपल्याला चांगली मिळते. आता इथे पाव कप दूध मी शिऱ्यामध्ये वापरला आहे. दुधामुळे शिऱ्याला एक छान टेस्ट येते. तुम्ही नक्की वापरून बघा. चैत्र नवरात्री सुरू आहे. अशा पद्धतीने शिरा हा नक्की बनवून बघा. आता आपल्याला चवीप्रमाणे इथे साखर घालायची आहे. इथे मी अर्धा कप साखर वापरली आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथे साखर वापरू शकता. तसेच आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम, मनुका हे मी इथे वापरले आहे. सर्व साहित्य मिक्स करून घेऊ. अप्रतिम असा चवीचा हा शिरा बनतो. नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील.
चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. झाकण ठेवून मिनिटभर वाफ काढून घेऊ आणि शिरा हा सर्व करून घेऊ. आपला अप्रतिम चवीचा राजगिरा पिठाचा शिरा हा तयार आहे. मऊ लुसलुशीत असा शिरा छान बनला आहे. तुपाचे प्रमाणही व्यवस्थित झाले आहे. शिरा हा खायला रेडी आहे. परत भेटू अशाच एका व्हिडिओसह. धन्यवाद.